व्हायला लागली तर त्याचा तुमचं हे कोकणाचा उत्कर्ष अजिबात वेळ, पण त्याला अमाप धंदे उभे होते. मागणी तुम्ही पाणी घेऊन बसलात तरी तो धंदा होईल. पाणी ग्लास तरी तुमचा ते 2 रुपयाचा ग्लास जाईल पाणी पिण्याचा. म्हणजे ती त्या हेतून जे आम्ही आता हे धंदे येतो त्याचा उद्देश असा की कोकणातले उद्योजक प्रत्येक घरात कमीत कमी एक उद्योजक, रिक्षा ड्रायव्हर हा उद्योजक नाही आहे. म्हणजे आपण जर सांगतो आमच्या घरात रिक्षा नाही, तो ठीक आहे, तो चाललाय, तो आपण मजबुरी आपली म्हणून आपण करतो कारण आपल्याला घर चालवायचं आहे. उद्योजक एकटाच चालत राहणार आणि त्याचा स्कोप तुम्ही काही करू शकता. उद्या जर तुमची ती फॅक्टरी समजा की त्या या लोकांनी कणकवलीमध्ये झाली की 10 फॅक्टरी टाकल्या, 10 फॅक्टरी टाकून समजा आता तुमच्याकडे 10-12 टन महिन्याला यायला लागले तर तुम्ही परत ती सरकारी संस्था विचार करू शकता त्याची मिठाई आपण का बनवू नये. ते काजूची मिठाई जर दुसऱ्या कोणाला विकत तर ती मिठाई मी बनवू शकतो ना. मग ती मिठाई जर बनवली त्याचं जर मी विकलं तर त्याचा प्रॉफिट अजून परत काही पटीने वाढू शकतो. किंवा त्याचे लाडू जे बनवले जातात दुसरीकडे आम्ही पण बनवू शकतो ना. काजूच्या लाडूची परत त्याचे लाडू ही आमच्या बरोबरीने चालणार आहे, त्यांच्या बरोबरीने आम्ही चालणार आहोत. प्रत्येक वेळी मार्गदर्शन प्रत्येक बाबतीत. अगदी तुम्हाला बिझनेस चालवून लागेल आम्ही बँकेबरोबर आहे, आम्ही तुम्हाला अनुदान सबसिडीसाठी मदत करतो. प्रत्येक बिझनेसमध्ये कुठलाही बिझनेस तुम्ही सिलेक्ट केला त्याला अनुदान काय असेल, सबसिडी काय असेल, त्याचे फॉर्म काय असेल, ह्या प्रत्येक बाबतीत आमची संस्था तुम्हाला फक्त तुमच्याकडे पहिली गोष्ट व्यवसाय करायची इच्छा पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इच्छा. त्याच्यानंतर महत्त्वाकांक्षा की याच्यात मला काहीतरी मोठं करायचं. चाललंय असं नाही, चाललंय असं म्हणून धंदा होतच नाही. जर तुम्ही मोठी इच्छा ठेवली तर तुम्ही कुठेतरी 50% 60%ला पोहोचाल. तशी इच्छा पाहिजे आणि त्यासाठी लागणारी मेहनत आणि सर्वात महत्त्वाचं सहनशीलता. तुम्ही उद्या धंदा केला आणि संध्याकाळी 10,000 रुपये आले असं कुठलाही धंदा करू नये, कुठल्याही धंद्यात नाही. त्याच्यामुळे साडीचा जरी व्यवसाय केला तुमची गिरायकं फायनल व्हायला एकदम सगळे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला 3-4 महिने तुम्हाला जातील. तर जेव्हा लोकांना माहीत होतं की तुम्ही हा व्यवसाय करता का हे गोष्ट तुमच्याकडे मिळते तेव्हा लोक तुमच्याकडे येतात. ती गोष्ट जेव्हा होते तेव्हा आपल्या धंद्याला फरक नसतो. तो धंदा खूप जोमात वाढतो. तर तुम्हाला आत्तापर्यंत मी सांगितलेले धंदे समजलेत की नाही समजले? याच्यातले किती प्रकारचे मुंबईला सगळ्यांना मुंबई माहिती असेल. मुंबईला सगळ्यात पहिले लोक कुठे राहत होते? आता समजू ना तिकडनं गुजरात जवळ आलं, इकडनं पुण्यात जवळ जाणार कुठे? घरी गावाकडे कुठे जाणार आहे तुम्हाला? गावाकडे भैया ऑलरेडी आले. आता जागा कुठली खाली आता सध्या? कुठे जागा खाली आहे? त्या मागायला फेस करून त्यासाठी पैसे कमवण्याची जिद्द कुठलाही मराठी माणूस करतात. ती खूप आता काळाची गरज आहे. तुम्हाला चॉईस नाही आहे, तुम्हाला विचार करायला वेळ नाही भेटत, तुम्हाला चॉईसच नाही आहे, तुम्हाला पैसे कमवायचेच आहेत. नाहीतर तुम्ही आउट होता. सोपी गोष्ट, तुम्ही इथून पण आउट होता. एक दिवस येईल असं जसा पुण्याचे झाले आता ती गोष्ट प्रत्येक जिल्ह्याची होणार आहे. कारण आपण काय होतं परप्रांती येतात आणि येतात म्हणजे काय तुम्ही जागा देता म्हणून येतात ना. एखाद्या संध्या तुम्ही मजूर मिळतात हा का नाही मिळत? कारण स्थानिक लोक मजुरी करायला मागत नाही. मग तुम्हाला मजूर कोण मिळतो? भैया मिळतो की नाही? मुसलमान नाही. मग ते वस्ती बसले जातात, मग त्यांचे बोर्ड लागतात मुसलमान वस्ती इकडे येतात ना. नंतर लागलं तशा अंतर नाही. व्यवसाय सुरू केला तर आपलं कठीण आहे. म्हणजे माझी विनंती आहे प्लीज तुम्ही या कुठलाही धंदा करा. असं आम्ही सांगितलं ना कुठलाही करा, पण व्यवसाय करू नका. आमची संस्था बांधील आहे, तुम्हाला नक्की करा. संस्थेचं नाव काय पाहिजे असेल, त्यांचे नंबर्स पाहिजे असतील, त्यांच्याशी बोलायचं असेल तर आयोजक मंगेश दळवी यांच्याशी संपर्क साधावा. मी सिंधुदुर्ग रहिवासी असल्या कारणाने या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर. आणि जे तुमच्यासमोर जे बसलेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योजक आहेत. कोण फायनान्सर आहेत, कोणाचे मेडिसिनच्या कंपन्या आहेत, कोणाचे काजूचे मशिनरी बनवण्याचे प्रोजेक्ट आहेत, फॅक्टऱ्या आहेत. हे दीपक काळीस आहेत. आजची जी आमची बैठक झाली ती मुख्यत्वे 8 उद्योगधंद्याबद्दल आम्ही माहिती दिली आणि जी उद्योगधंद्याबद्दल माहिती दिली त्याचं थोडं विशद उदाहरण देऊन डॉक्टर दीपक काळीस बोलतील. तर पुढचे उद्योग आहेत त्याची तुम्हाला मी लिस्ट देतो आहे. माझा महाराष्ट्र, काजू प्रकल्प,
हर्बल मेडिसिन व्यवसाय आणि महिला वस्त्रोद्योग, इमिटेशन ज्वेलरी, स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण व कामाची संधी, शेळी मेंढी प्रकल्प, कोकण पर्यटन व्यवसाय. आता या व्यवसायाअंतर्गत विशेष माहिती. महाराष्ट्रावर 1 मेला सुरू करतो आणि 300 ते 500 स्क्वेअर फीटची मॉल टाईप, छोटे मॉल असतात त्या टाईप असतात. या माझा महाराष्ट्र कॉन्सेप्टमध्ये महाराष्ट्राशी निगडीत पदार्थ, वस्तू किंवा अगदीच डान्स वगैरे जे काय असेल आपलं संस्कृतीशी रिलेटेड जे काय गोष्ट आहे, होतं काय की महाराष्ट्र ॲज अ महाराष्ट्र म्हणून ब्रँडिंग कुठे विकलं जात नाही, कुठे प्रोडक्ट उपलब्ध होत नाही. काही वेळा अगदी मुंबईत आम्हाला काय प्रोडक्ट पाहिजे असले तरी आम्हाला उपलब्ध होत नाही. अगदी कोल्हापूरची जर चप्पल पाहिजे तर आपल्याला कसली तरी घ्यावी लागते किंवा कोल्हापुरी नामसेच करायला असतं. सावंतवाडीची खेळणी फक्त सावंतवाडीत मिळतात, बाकी कुठे मिळत. तर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून जी संस्कृती फोफावते किंवा जिथे पदार्थ, वस्तू, त्यांचे काय संस्कृती असेल त्या देवस्थान असेल ती सगळी त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं. मग त्याच्यात पर्यटनही आलं, मग तिथले पर्यटन स्थळं कुठले आहे, त्याची बुकिंग वगैरे सगळ्या माझा महाराष्ट्र कॉन्सेप्ट करत आहे. आणि 1 मेला आपण त्याचं उद्घाटन करतो मुंबईतून 2 देश की त्याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत पर्यटनासहित. अशी कुठल्या त्या शेतकऱ्याला आपण फार्मिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्रात, पण कोकणात तो प्रोडक्ट बघला तर पश्चिम महाराष्ट्रात आपण जवळजवळ 150 ते 200 एकर जमिनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने नवी सुरू केले आहे. ती वनस्पती तुळशीसारखी असते, झाला की तो आपण विकत घेणार आहोत बायबॅक. ह्या सगळ्या प्रकल्पाला आम्ही मुंबईतल्या सगळ्या मोठमोठ्या ट्रॅव्हल एजन्सी तयार केल्या. आणि इथे कोकणात समजा कोणाची घरं असतील आणि त्यांना वाटतं की या घरात आपण पर्यटन राहू शकतो किंवा येणारे अगदी दोन ट्रॅव्हलर असो की 4 ट्रॅव्हलर असो, अशी कुठली घरं असेल त्यांना वाटत असेल की आपल्या घरात या टुरिझम काय असताना आम्ही तयार आहोत, आम्ही इच्छुक आहोत, तर त्यांना त्यांच्या घरात पर्यटक आणून घेण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या घरात फक्त त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांच्या घरात ते पर्यटक राहतील, पण आजूबाजूचे समुद्रकिनारे किंवा बाकी फिरवणं ती पण जबाबदारी त्यांना राहील. म्हणजे अगदी परत तो गाडीचा व्यवसाय वगैरे जर कोणाला जर उपलब्ध होणार असेल तर तो होऊ शकतो. पण घरात, मी हॉटेलमध्ये म्हणत नाही, घरात कंडिशन काय की सेल्फ कंटेन असलं पाहिजे त्यांना. पण तो नाश्ता वगैरे तो तुम्ही मुंबईच्या स्टाईलने द्यायचा नाही, तो प्युअरली मालवणी किंवा कोकणी पद्धतीने त्यांना जसे आपण आंबोळी वगैरे सकाळी खाऊ त्या हिशोबानेच त्यांना ते घेत दिले म्हणजे महाराष्ट्र. काहीतरी करू शकतो का? कारण की ना त्याच्यामधून प्रॉफिट मेकिंग, लॉस मेकिंग दिसते जी सर्वस्वी गोष्ट आहे. परंतु आम्ही फार मोठ्या नफाच्या तत्वावर हे करत नाही आहोत. जास्तीत जास्त बेनिफिटनं जे आमच्या ज्या उद्योगांना सामील होतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं. बाकीचे कोकणातले नाही, मी कोकणात आहे,